सह्याद्री कारखान्याने केले दैनंदिन 10,200 मेट्रिक टनाचे गाळप, अजून क्षमता वाढवणार बाळासाहेब पाटील. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने 7,500 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्यासाठी नवीन विस्तारवाढ प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला असून या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामधून दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दैनंदिन 10,200 मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. टप्प्याटप्प्याने नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील मशिनरीचा वापर करून 11,000 मेट्रिक टन व त्यापेक्षा जास्त दैनंदिन गाळप करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. सह्याद्री कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाला राजकीय, नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी आल्या, मात्र त्या सर्व अडचणींवर मात करून सह्याद्रीने आपली विस्तारवाढ पूर्ण केली. गेल्या 8 दिवसांपूर्वीच हा नवीन विस्तारवाढ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून आज प्रतिदिन 10,000 मेट्रिक टनाचे गाळप करण्यात आले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने कारखान्याचे संस्थापक पी.डी. पाटील यांनी कारखाना ऊसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी कृष्णा आणि कोयना या कारखाना कार्यक्षेत्रातून बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर सहकारी तत्वावरील 16 मोठ्या जलसिंचन योजना उभारल्या, तसेच काही बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना चालवण्यास घेतल्या. पी.डी. पाटील यांनी हनबरवाडी धनगरवाडी या योजनेचा पाया रचला. ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, स्वर्गीय अजितदादा पवार, माजी मंत्री जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अंगापूर, वाठार, किरोली, वेनेगाव, पेरले, भुयाचीवाडी, कोनेगाव, तांबवे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. आरफळ कॅनलची निर्मिती झाली. शेतीला शाश्वत पाणीपुरवठा झाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता वाढली. सभासदांच्या मागणीनुसार नवीन विस्तारवाढ प्रकल्प हाती घेतला. अनेक अडचणींवर मात करत तो पूर्णत्वास येऊन नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रतिदिन 10,200 मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. हे कारखान्याच्या आजवरच्या इतिहासातील उच्चांकी गाळप असून टप्प्याटप्प्याने नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील मशिनरीचा वापर करून जास्त गाळप करण्यात येणार असून त्यासाठी दैनंदिन गाळप क्षमतेस पुरेल एवढी ऊस तोडणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. हनबरवाडी धनगरवाडी योजनेतून कराड उत्तरला दिलासा, दुष्काळ मुक्तीसाठी कटिबद्ध आमदार मनोजदादा घोरपडे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आज खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असून मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. बहुप्रतीक्षित हनबरवाडी धनगरवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत धनगरवाडी टप्पा क्रमांक 2चे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवण्यात येत असून दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळणार असून पाण्याअभावी होणारे नुकसान थांबवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. कराड उत्तर मतदारसंघातील शेती, पाणी आणि शेतकरी हित हेच आपल्या विकासाचे केंद्रबिंदू असल्याचे आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले. फडतरवाडी वनहद्दीत खैराची बेकायदा तोड, तिघांवर वनविभागाची कारवाई. फडतरवाडी तालुका कोरेगाव येथील राखीव वनक्षेत्रात खैर वृक्षांची बेकायदा तोड करणाऱ्या तिघांविरोधात वनविभागाने कडक कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांकडून रात्रगस्त सुरू असताना खैर चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी कोरेगाव चंद्रहार हनुमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल श्रीमती सुरेखा राजेंद्र जगदाळे वॉटर स्टेशन, वनरक्षक सुभाष दिलीप बडदे वॉटर स्टेशन, श्री विजय बाबासाहेब नरळे जामखुर्द, अजय बाजीराव कांबळे वाघोली तसेच श्रीमती रुपाली गोकुळ परदेशी बनवडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरी करणारे 3 इसम पळून जाताना दिसून आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात आरोपी राहुल दुर्योधन गायकवाड, सूरज मीनानाथ आडागडे व जयदीप मीनानाथ आडागडे यांनी कटर मशीनच्या साह्याने एकूण 29 खैर वृक्षांची तोड केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात भारतीय वन अधिनियम अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, कटर मशीन तसेच 39 नग अनकड लाकूड जप्त करून वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आरोपींना कोरेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसांची वनकोठडी सुनावली होती. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या सहकार्याने पार पडले असून पुढील तपास वनपाल श्रीमती सुरेखा जगदाळे करत आहेत. सातारा परिसरात दहशत माजवणारी डी गँग 2 वर्षांसाठी तडीपार, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची मोठी कारवाई. सातारा शहरासह शाहूपुरी परिसरात शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या
कुप्रसिद्ध डी गँगवर सातारा पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. टोळी प्रमुख धैर्यशील उर्फ धीरज जयसिंग ठाणे याच्यासह टोळीतील एकूण 6 सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीमध्ये युवराज सुरेश मुरारी, साद अय्याज भागवान, प्रसन्न नारायण दीक्षित, योगेश उर्फ बॉबी भीमराव देवकर आणि प्रीतम सोमनाथ साळुंके या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणे, विनयभंग, घरामध्ये घुसून मारहाण करणे आणि दंगल घडवणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार अटक आणि प्रतिबंधक कारवाई करूनही या टोळीने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या, ज्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उपद्रव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन म्हेत्रे यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन या टोळीला जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का आणि MPDA सारख्या कडक कारवाया सुरूच राहतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस पथकाने या कारवाईसाठी आवश्यक पुरावे सादर करून सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. कर्ज फेडूनही मालमत्ता लिलावाचा डाव, सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह 18 जणांवर फलटणमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही कर्जदाराची मालमत्ता बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबईच्या अध्यक्षांसह तब्बल 18 जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सहकारी बँकिंग व्यवस्थेतील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ठाकुर्की तालुका फलटण येथील अमोल संपतराव निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी सह्याद्री बँकेच्या सातारा शाखेकडून 1,10,00,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी स्वतःची मालकीची जमीन तसेच बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा प्लांट तारण ठेवला होता. निंबाळकर यांनी कर्जाची पूर्ण रक्कम वेळेत परतफेड केली असतानाही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करत बेकायदेशीर कब्जेपट्टी मिळवली आणि थेट मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या कथित आर्थिक घोटाळ्यात बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम यस माने, उपाध्यक्ष सुरेश पवार, संचालक दिलीप कदम, अरविंद कदम, चंद्रकांत राऊत, प्रल्हाद धुमाळ, शरद पिसाळ, भारत भोईटे, आनंदराव चाळके, शशिकला विल्हारे, रत्नप्रभा चव्हाण, संपत रास्ते, पांडुरंग गोसावी, राकेश ओझा तसेच व्यवस्थापक हनुमंत जाधव, सुभाष खोपडे, CEO रमेश कोरडे आणि वसुली अधिकारी शामराव भोईटे यांचा समावेश आहे. कर्ज फेडूनही मालमत्ता लुटण्याचा हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून सहकारी बँकावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत करणारा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.